झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. नमस्कार, मी सौरभ कोरटकर. तुम्ही बघत आहात TV9 मराठी. आता आपण बघूयात सुपरफास्ट 100 बातम्या. 5 डिसेंबरला संध्याकाळी 5 वाजता मुंबईच्या आझाद मैदानात महायुती सरकारचा शपथविधी सोहळा. पंतप्रधान मोदी राहणार उपस्थित. चंद्रशेखर बावनकुळेंचं ट्विट. शपथविधीबद्दल ट्विट करणारे राज्यपाल कधीपासून झाले? जे राज्यपालांनी सांगायला हवं ते एका पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी सांगितलं. आदित्य ठाकरेंचा बावनकुळेंवर निशाणा. सत्ता स्थापनेपूर्वी दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग. विनोद तावडे आणि JP नड्डांमध्ये तासभर चर्चा. तावडेंनी महाराष्ट्राच्या विषयावर माध्यमांशी बोलणं टाळलं. मुख्यमंत्रीपद भाजपकडे गेल्यास आम्हाला गृह खातं मिळावं. शिंदे मुख्यमंत्री असताना गृह खातं फडणवीसांकडे होतं. संजय शिरसाट यांचं विधान. मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री पदाबाबत मोठ्या नेत्यांची चर्चा सुरू. मंत्रिपदाची चर्चा अशी माध्यमातून करायची नसते. शिरसाटांच्या वक्तव्यानंतर बावनकुळेंची प्रतिक्रिया. माध्यमांच्या चर्चांकडे आम्ही लक्ष देत नाही. एकनाथ शिंदेंच्या गृहमंत्री पदाच्या मागणीच्या चर्चेवर फडणवीसांची प्रतिक्रिया. एकनाथ शिंदेंची तब्येत ठीक नसल्यानं काल डॉक्टरांच्या पथकाकडून तपासणी. शिंदे सध्या साताऱ्यातील दरे गावात विश्रांती घेत असल्याची माहिती. राक्षसी बहुमत मिळाल्यावर राजभवनावर जाण्याऐवजी काही लोक शेतात जातात. उद्धव ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका. तर शिंदे प्रचारात व्यस्त होते म्हणून 2 दिवसांची सुट्टी घेतल्याचं अजित पवारांचं उत्तर. एकनाथ शिंदेंचं मानसिक संतुलन बिघडलं. मोठा निर्णय घेण्यासाठी हिंमत लागते. शिवसेना फोडल्यानं मेहरबानी म्हणून शिंदेंना मुख्यमंत्रीपद दिलं होतं. संजय राऊतांची टीका. काळजीवाहू मुख्यमंत्र्यांनी गायब होणं कितपत योग्य? प्रत्येक अमावस्या पौर्णिमेला कोणती शेती असते? आदित्य ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर खोचक टीका. मानसिक संतुलन कुणाचं बिघडलं हे निकालानंतर कळालंय. आम्ही लाचारीसारखी नाटकं करणारे नाही. शिरसाटांचं संजय राऊतांना प्रत्युत्तर. हे जनतेच्या मतानं निवडून आलेलं सरकार नाही. गुंडगिरी करणं हाच भाजपचा मूळ पाया. पटोलेंचा घणाघात. गुंडगिरीनं भ्रष्टाचार करायचा आणि राज्य लुटायचं हेच सुरू. पटोलेंची टीका. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या आमदारांची आज दुपारी 3 वाजता मुंबईत बैठक. गटनेता, विधिमंडळ पक्षनेता आणि मुख्य प्रतोद निवडीची शक्यता. नागपुरात आज काँग्रेस ईव्हीएम विरोधात आंदोलन करणार. काँग्रेस नेते सुनील केदार यांच्या नेतृत्वात सकाळी 11 वाजता बाईक रॅली निघणार. पुण्यातील फुलेवाड्यात सुरू असलेले ज्येष्ठ कामगार नेते बाबा आढावांचा आत्मक्लेश उपोषण मागे. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत आढाव यांनी पाणी घेत उपोषण सोडलं. महाराष्ट्रात सत्तामेव जयते सुरू झाले. त्याविरोधात आपण उभे आहोत. बाबा आढाव यांच्या उपोषणस्थळी उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया. ईव्हीएम हॅक होऊ शकते प्राथमिकदृष्ट्या दिसतंय. शरद पवारांचं वक्तव्य. तर एवढं बहुमत असूनही सरकार स्थापन होत नाही. पवारांची महायुतीवर टीका. पुन्हा लोक पक्ष सोडतील म्हणून शरद पवार ईव्हीएमवर बोलतात. पवार जिंकतात तेव्हा ईव्हीएम बरोबर असतं. बावनकुळेंचा पलटवार. 5 महिन्यात लोकांचा कौल बदलला. त्याला आम्ही काय करायचं? आढावांच्या ईव्हीएम बाबतच्या संशयावर अजितदारांचं उत्तर. महाराष्ट्राच्या निवडणुकीतील आकडेवारी जुळता जुळेना. 13 लाख अतिरिक्त मतं आली कुठून? मतं वाढवण्यासाठी ईव्हीएममध्ये छेडछाड केली का? ट्विट करत जितेंद्र आव्हाडांचा सवाल. ईव्हीएम हॅक करता येतं. मी इंजिनियर असल्यानं मला माहिती. ईव्हीएम बाबत महादेव जानकर यांचं मोठं वक्तव्य. ईव्हीएम मध्ये घोटाळा झाल्यानं महायुतीच्या जागा आल्या. जानकरांचा आरोप. ईव्हीएम मध्ये मतदारानं दिलेल्या मताचा पुरावा काय? तर माझं मत संबंधित व्यक्तीलाच मिळाल्याचा देखील पुरावा काय? बाबा आढाव यांच्याकडून प्रश्न उपस्थित. ईव्हीएमवर जिंकणारे बॅलेट पेपरची मागणी का करत नाहीत? अंबादास दानवेंचा सवाल. लाडक्या बहिणींचं काय होईल? 4 महिन्यात दिसेल. महाराष्ट्राचं अर्थकारण रुळावर आणायचंय. हे कारण दिले जाईल. लाडकी बहीण योजनेवरून आव्हाडांची टीका. निवडणूक प्रक्रियेवर विश्वास नसेल तर अर्ज करण्याचा त्यांना अधिकार. निवडणूक आयोग योग्य निर्णय घेईल. हितेंद्र ठाकूरांच्या फेरमतमोजणीच्या मागणीवर स्नेहा दुबेंची प्रतिक्रिया. सोलापुरातील मार्कडवाडीत ग्रामस्थांकडून 3 डिसेंबरला बॅलेट पेपरवर चाचणी मतदान घेण्याचा ठराव. मार्कडवाडीच्या ग्रामस्थांचा फेरमतदानाचा निर्णय. 1900 पैकी 1500 मतं मला असली पाहिजेत. गावकऱ्यांचं मत. उत्तम जानकरांची प्रतिक्रिया. तर 3 तारखेला हजर राहण्याचं गावकऱ्यांचं आवाहन. 3 डिसेंबरला भाजपच्या गटनेता निवडीसाठी आमदारांची बैठक. भाजपचे निरीक्षक राज्यात येऊन गटनेत्याची निवड करणार. मी निवडणूक आयोगाची माफी मागणार नाही. निवडणूक आयोग हे हुजुरीसारखं काम करतंय. काँग्रेस नेते भाई जगताप यांचा आरोप.
एखाद्या मुलाच्या तोंडाजवळ चॉकलेट द्यायचं आणि खेचून घ्यायचं, अजितदारांकडे अर्थ खातं, मग त्यांनी वक्फ बोर्डाला 10 कोटी द्यावे, जितेंद्र आव्हाडांचा आव्हान. पवार गटाच्या सुनील भुसारांकडून फेरमतमोजणीसाठी अर्ज, मला मिळणारी मतं विरोधी उमेदवाराला गेली, भुसारांचा दावा. तर फेरमतमोजणी झाली तरी माझाच विजय होईल, हरिश्चंद्र भोयेंची प्रतिक्रिया. जरांगे पाटील फॅक्टरचा मला फायदा, माढ्याचे आमदार अभिजित पाटलांचं वक्तव्य. काँग्रेसने फक्त तिकीट दिलं, त्यानंतर काहीही काम केलं नाही, पक्षाने उमेदवारांना वाऱ्यावर सोडलं. जालन्यातील पराभूत उमेदवार कैलास गोरंट्याल यांचा पक्षाला घरचा आहे. खोट्या आरोपांबाबत निलंबित का करू नये, काँग्रेसचे बंटी शेळके यांना पक्षाकडून नोटीस. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून काँग्रेसला 3 डिसेंबरला चर्चेचं निमंत्रण. महाराष्ट्रातील 24 उमेदवारांचा फेरमतमोजणीसाठी अर्ज, 24 उमेदवारांकडून ईव्हीएम मधील मतमोजणीवर संशय व्यक्त. यवतमाळ जिल्ह्यातील 3 विधानसभा क्षेत्रात ईव्हीएमवर आक्षेप, 45 दिवसानंतर आक्षेपावर पडताळणी होणार. राळेगाव, दिग्रस आणि आर्णी मतदारसंघातून नोंदवला आक्षेप. येवल्याचे मवियाचे पराभूत उमेदवार माणिकराव शिंदेंकडून फेरमतमोजणीची मागणी, माणिकराव शिंदेंचा येवल्यात छगन भुजबळांविरोधात 23,000 मतांनी पराभव. ईव्हीएमवर झालेलं मतदान मान्य नाही, बोईसरचे पराभूत उमेदवार राजेश पाटलांची प्रतिक्रिया. तर विजय मिळाल्यावर ईव्हीएम कसं मान्य होतं, शिंदे गटाच्या विलासतरेंचा सवाल. नांदेड लोकसभेत काँग्रेसचा विजय, तिथे त्यांचा आक्षेप नाही. विधानसभेत आम्ही निवडून आलो, त्या ठिकाणी ईव्हीएमवर शंका, उदय सामंतांची टीका. मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक, रेल्वे रूळ, सिग्नल यंत्रणा आणि अभियांत्रिकी काम करणार. तर पश्चिम रेल्वेवर मरीन लाईन ते माहीम रात्रकालीन ब्लॉक. मुंबईसह ठाणे, भिवंडीत आजपासून 5 डिसेंबरपर्यंत 10% पाणी कपात. न्यूमॅटिक गेट सिस्टीममध्ये बिघाड झाल्यानं पाणी कपात, पाणी जपून वापरण्याचं नागरिकांना आवाहन. पुणे, मुंबईसह अन्य ठिकाणी प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवर 2 डिसेंबर ते 9 डिसेंबरपर्यंत निर्बंध. महापरिनिर्वाण दिनानिमित्त होणारी रेल्वे प्रवाशांची गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेचा निर्णय. महापालिकेकडून शहरातील सर्व पुतळ्यांचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्यास सुरुवात. जुन्या पुतळ्यांच्या सुरक्षिततेसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा पालिकेचा निर्णय. केंद्र सरकारकडून मुंबईसाठी रेल्वेच्या 3 प्रकल्पांना मंजुरी, 300 नव्या लोकल गाड्यांचा समावेश. देशात नोव्हेंबर महिन्यात भारतीय हवाई क्षेत्रातील प्रवासी संख्येचा आजवरचा उच्चांक, तब्बल 1,40,00,000 लोकांनी केला विमान प्रवास. ठाणे जिल्ह्यात हवेची गुणवत्ता मध्यम स्तरावर, तर खासगी हवेच्या निर्देशांकानुसार हवेची गुणवत्ता वाईट. मुंबईत आरटीओकडून 34 लाखांचा दंड वसूल, नियमांचं उल्लंघन करणाऱ्या खासगी बस रडारवर. माडाचं मुंबई मंडळ 61 व्यावसायिक गाळे विकणार. मुलुंड, पवई, चुनाभट्टी, चारकोपसह विविध भागातील गाळे विक्रीसाठी लवकरच जाहिरात येणार. पुण्याच्या कात्रजमधील उड्डाणपुलाच्या कामामुळे पीएमपीच्या कात्रज बसस्थानकासह वाहतुकीत बदल करण्यात येणार. उद्या रात्री 12 वाजल्यापासून हे बदल करण्यात येणार. पिंपरी चिंचवडमधील चिंचवड स्टेशन आणि पिंपरीतील उड्डाणपुलाचं आयुष्य संपल्यानं ते पाडा. रेल्वे विभागाचं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला पत्र. विधानसभेची आचारसंहिता संपताच पीएमआरडी ऍक्शन मोडवर. गहुंजेतील दोघांवर अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी थेट गुन्हे. पुणे, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसह ग्रामीण भागातील हेल्मेट परिधान न करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांवर कारवाईला सुरुवात. आरटीओकडून 200 सरकारी कर्मचाऱ्यांना दंड. पुण्यात थंडीची लाट कायम. शहरात 8.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. पुणेकर गारठले. नागपूर महापालिकेला 900 कोटींचा मालमत्ता कर अपेक्षित, मात्र कर न भरणाऱ्यांची संख्या 4 लाखांवर. पालिकेकडून मालमत्ता धारकांना कर भरण्यासाठी पुन्हा सूट. नागपूर विमानतळाच्या धावपट्टीचं रिकारपेटिंग काम पुन्हा सुरू. सकाळी 10 ते 6 पर्यंत विमानाचं उड्डाण बंद राहणार. थंडीचा कडाका वाढल्यानं भाजीपाल्याची आवक घटली. भाजीपाल्यांच्या दरात 10 ते 20% वाढ. किरकोळ बाजारातही भाज्यांच्या दरात वाढ. अंधेरी पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलाचं काम अंतिम टप्प्यात. एप्रिलपर्यंत वाहतूक सुरू करण्याचं प्रशासनासमोर आव्हान. कल्याणमध्ये 2 माजी आमदारांचा फेरमतमोजणीसाठी अर्ज. मनसेचे राजू पाटील तर ठाकरे गटाच्या सुभाष भोईरांकडून फेरमतमोजणीसाठी अर्ज. वाशिम जिल्ह्यातील लोणीच्या संत महाराज यांच्या यात्रेला सुरुवात. लोणीत भाविकांची मांदियाळी. गोंदिया शहरात भाजीपाल्याचे भाव कडाडले. जिल्ह्यात भाज्यांची आवक वाढली. नागपूर संभाजीनगर दरम्यान काटेपूर्णा पुलावर खड्डे. वाहन चालकांची तारांबळ. तुळजापुरात आई तुळजाभवानी चरणी. परभणीच्या भक्ताकडून 11 तोळे सोन्याची माळ अर्पण. मंदिर संस्थांकडून भाविक देशमुख परिवाराचा सत्कार.
महाराष्ट्राला प्रतिष्ठेचा स्कॉच पुरस्कार प्रदान, शासन आपल्या दारीचा आंतरराष्ट्रीय गौरव. मुंबई महापालिका लिपिक पदाची परीक्षा पुढे ढकलावी, अमोल मिटकरींची ट्विट करत मागणी. इंदापूरच्या पश्चिम भागातील नीरा नदीच्या परिसरात गुलाबी थंडीची चाहूल, गावकऱ्यांकडून शेकोटीचा आधार घेण्यास सुरुवात. शिवसेनेचे आमदार आमशा पाडवींवर अश्लील शिवीगाळ केल्याचा आणि मारहाणीचा आरोप. नंदुरबारच्या अक्कलकुवा तालुक्यातील सुरपाडा गावात ग्रामपंचायतच्या विकास कामावरून 2 गटात वाद, पोलीस ठाण्यात 2 वेगवेगळे गुन्हे दाखल. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींवर मोक्का, आतापर्यंत 26 आरोपींना अटक, मात्र शुभम लोणकर, झेशान अख्तर अद्यापही फरार. मनोज जरांगे आज धाराशिवमध्ये आई तुळजाभवानीचं दर्शन घेणार. जरांगेंच्या उपस्थितीत दुपारी सकल मराठा समाजाची बाईक रॅली. नांदेडच्या मनूर ग्रामस्थांकडून महादेव मंदिरात दुग्धाभिषेक, नायगावचे आमदार राजेश पवारांच्या मंत्रिपदासाठी देवाकडे साकडं. पुण्याच्या चिखलीच्या आमदार श्वेता महालेंना मंत्रिपद मिळण्याच्या चर्चा, पक्ष देईल ती जबाबदारी पार पडणार, श्वेता महालेंची प्रतिक्रिया. रत्नागिरीच्या दापोलीत आमदार योगेश कदम यांचे भावी मंत्रिपदाचे बॅनर लागले, भावी नामदार असा उल्लेख करत कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत म्हणून तुळजाभवानीला साकडं, भाजपचे प्रदेश सरचिटणीस देविदास राठोड यांच्याकडून तुळजाभवानीची आरती. भंडाऱ्याच्या साकोलीमध्ये नाना पटोलेंच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळावा संपन्न, पुन्हा निवडून आल्याबद्दल कार्यकर्त्यांकडून पटोलेंचा सत्कार. छत्रपती संभाजीनगरमध्ये आदर्श पतसंस्थेतील ठेवीदारांनी घेतली इम्तियाज जलील यांची भेट. जलील यांच्यासमोर महिला ठेवीदारांना अश्रू अनावर. विधानसभा निवडणुकीत जलील यांचा पराभव झाल्यानं व्यक्त केली खंत. सोलापुरात विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर महाविकास आघाडीत बिघाडीची चिन्ह. सोलापुरातील महापालिका तसंच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका शिवसेना ठाकरे गट स्वतंत्रपणे लढण्याची भूमिका. देवराज जाधव यांचा इंदापूर अर्बन बँकेच्या चेअरमन पदाचा राजीनामा. हर्षवर्धन पाटील यांच्या ताब्यातील बँकेच्या चेअरमन पदावर जाधव कार्यरत होते. प्रकाश आंबेडकरांचा गड असलेल्या अकोला जिल्ह्यात वंचितच्याच उमेदवाराला कमी मतं. जिल्हा परिषद अध्यक्षांच्या गावात मिळाली सर्वाधिक कमी 99 मतं. धुळे शहर विधानसभा निवडणुकीत यंदा देखील वोट जिहाद झाला. नवनिर्वाचित आमदार अनुप अग्रवाल यांचा दावा. धाराशिवमध्ये सोयाबीन खरेदी केंद्राकडून शेतकऱ्यांची अडवणूक. केंद्र सरकारच्या सोयाबीन खरेदीच्या नियमावलीला केराची टोपी. झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा. सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर.